कोण म्हणतं मराठी स्त्री आणि मराठी व्यक्ती व्यवसाय करू शकत नाही? त्याला ही व्हिडिओ तुम्ही नक्की दाखवा. अलिबाग रेवदंडा बीचला गेली असताना कडकडून भूक लागलेली त्या टायमाला मला दिसलं या ताईंचं स्टॉल आणि या ताईंच्या स्टॉलवरती आपल्याला मिळणार आहे ते पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी, सगळ्या प्रकारचे चाट. इथे ताई आमच्यासाठी बनवत आहे ते मस्त अशी चटपटीत शेवपुरी. अलिबागच्या स्वप्नाली ताई ज्या अलिबाग मध्येच राहतात पण त्यांचा 2 दिवसाचा व्यवसाय असतो रेवदंडा बीचला, ते पण फक्त सॅटर्डे आणि संडे. आता तर मला राहत नव्हतं. शेवपुरीच्या पहिल्याच बाईट मध्ये मी सरळ ढगात गेले. एवढी अफलातून शेवपुरी ताईंनी बनवली होती. ताईंकडची भन्नाट शेवपुरी खाल्ल्यानंतर माझं तर मन काही राहत नव्हतं, म्हणून मी ताईंना आमच्यासाठी भेळ बनवायला सांगितली आणि ती पण मस्तपैकी त्यामध्ये गेलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्याकडच्या चटण्या. ताई फक्त 2 दिवस व्यवसाय करतात पण आठवड्याचे 4 दिवस त्या नोकरी सुद्धा करतात. ऐकून शॉक झालात ना? पण आपल्या मराठी माणसाने आवर्जून आपल्या व्यवसायात उतरलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी ताई खूप मोठं उदाहरण आहे. तूर्त तर संपलेली आहे आणि इथे आपली मस्तपैकी अशी चटपटीत भेळ सुद्धा तयार झालेली आहे. भेळची क्वांटिटी बघितलं तुम्ही किती जास्त मिळणार आहे ती. तुम्ही कधीही रेवदंडा बीचला जर फिरायला गेला तर नक्की ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा.